नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कांद्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। बऱ्याच वेळा घरामध्ये भाजी काय करायची किंवा भाजीला काही नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। अगदी घरातील उपलब्ध साहित्यामधून ही भाजी तयार होते। त्याचबरोबर तुम्ही ही पोळीसोबत, भाकरीसोबत, अगदी वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावायला बनवू शकतात। चला तर मग झटपटाची रेसिपी बघूयात। त्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे। यामध्ये एक मोठा चमचा इतकं तेल टाकायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे। मोहरी मात्र चांगली तडतडली की मग आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। तर मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे। आता मी इथे काही कांदे असे जाड आकारामध्ये कट करून घेतले आहे। तर वजनी म्हणाल तर पाव किलो कांदे मी या ठिकाणी वापरलेले आहे। तर शक्यतो या भाजीसाठी कांदे हे जाड आकारामध्येच कट करून घ्यायचे आहे। यामध्ये अगदी पाव चमचा इतकं मीठ टाकलं आहे म्हणजे आपले कांदे लवकर शिजून येतात। आता हे चांगले तेलावर परतवून घ्यायचे आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर हे बघा, मीडियम टू हाय फ्लेमवर मी हे कांदे थोडेसे परतवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा या कांद्यांचा असा ट्रान्सपरंट रंग आलेला आहे। यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे। मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची आहे आणि एकदा झाकण उघडून बघायचं आणि पुन्हा एकदा याला असं चाळून द्यायचं आहे म्हणजे खाली कढईला हे कांदे लागत नाही। पुन्हा मी यावर झाकण ठेवून मंद आचेवर पुढील 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढून घेतली आहे। छान कांदे शिजले, तुम्ही बघू शकता त्याला असं तेल सुटल्यासारखं दिसतंय। याला छान परतवून घ्यायचं आहे पुन्हा आणि आता आपण यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत। तर मी यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं आहे, 1 चमचा साखर टाकली आहे। साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते यामुळे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे काही सेकंदासाठी परतवून घ्यायचं आहे। तर ही भाजी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। 2 दिवस ही प्रवासामध्ये व्यवस्थित टिकते। यामध्ये 3 मोठे चमचे आपल्याला बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे। पीठ टाकलं की पुन्हा याला छान परतवून घ्यायचं आहे। तर आता मात्र गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर तुम्ही चांगली ही एकसारखी परतवून घ्यायची म्हणजे छान ही भाजी परतवली जाते। पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे। तर वाफ काढताना मात्र गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। छान कोरडी होईपर्यंत ही आपल्याला परतवून घ्यायची आहे। तर ही भाजी करताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे। पाणी न वापरल्यामुळे ही भाजी जास्त दिवस टिकते। तर हे बघा, मस्त आपली अशी इथे कांद्याची भाजी रेडी झाली आहे। ती मी आता सर्व करून घेते। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।